मुंबईतलं वायू प्रदूषण मुंबईकरांच्या जीवावर उठलंय। विधानसभेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे। मुंबईतील 57% फुफ्फुसाच्या कर्करोगाला प्रदूषणच जबाबदार आहे असं त्यांनी सांगितलंय। तपासणी मोहिमेत राज्यात 1677 नवीन रुग्ण आढळलेत। एक प्रश्न असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये सुद्धा हवेच्या प्रदूषणामुळे होत असणाऱ्या एकूण सगळ्या आजारांना, विशेषतः फुफ्फुसाचे जे आजार होतात त्याच्याबद्दल आपण काही उपाययोजना करणार आहात का? खरं तर राज्य शासनाच्या वतीनं किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा 6 नोव्हेंबर 2025ला याबद्दलचं एक स्पष्ट असे SOP काढलेले आहे। या SOPच्या माध्यमातून इथं असणारं हवेचं प्रदूषण वाढू नये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींसाठीची नियमावली जाहीर केली आहे। या एकूणच हवेच्या प्रदूषणासाठी उपयोग होणार आहे आणि एकूणच आजारांवरती सुद्धा नियंत्रण येणार आहे। तर हा मोठा प्रश्न आता उद्भवतोय आणि पुढे मागे पण याचे दुष्परिणाम वाढत जाणार आहे। हे काय आहे? हे धुळीचं आणि पोल्युशन या दोन गोष्टींमुळे सगळ्यांना प्रॉब्लेम्स येतात। मोठ्या माणसांना किंवा वयस्कर माणसांना किंवा ज्यांना ऑलरेडी छातीचा रोग आहेत, की ज्यांना अस्थमा आहे, ज्यांना COPD आहे, लंग्स प्रॉब्लेम आहे, ह्यांच्या दृष्टीने ही धूळ, मिट्टी, पोल्युशन हे एक घातक दुष्परिणाम करण्याचं लक्षणं होतात।